नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी नानांसाठी शेंगाचं पिठलं घेऊन निघणार तेवढ्यातच शर्वरी तेथे येते. तर तिला तेथे पाहून तर जानकीला खूपच जास्त आनंद होतो आणि जानकी म्हणते, वंश तुम्ही इथे, तुम्ही आम्हाला भेटायला आलाय? तर शर्वरी म्हणते, हो अगं, मी जात होते इथून, तर तुझं घर दिसलं म्हणून मी आले भेटायला. तर जानकीने दरवाजा लावलेला असतो, तर तेवढ्यात ती दरवाजा उघडते आणि ती म्हणते, या ना. तर शर्वरी विचारते लगेच, वहिनी तू बाहेर जात होती का कुठे? तर जानकी म्हणते, हो मी इथे जवळ कामासाठी जात होते, पण हरकत नाही, मी नंतरही जाऊ शकते. तुम्ही इतक्या दिवसांनी आलायत ना, या ना आत या. तर शर्वरी डोकावून आत पाहत असते. तर जानकी म्हणते, हे नाही आहेत घरी. ऋषिकेश घरात नाही आहेत, बाहेर गेलेत आणि ओवी पण मैत्रिणीकडे गेली आहे तिला भेटायला. तर शर्वरी म्हणते, तू पण बाहेर जातीयस का मग? तर जानकी म्हणते, हो पण मी नंतर जाऊ शकते 10-15 मिनिटांनी, तुम्ही या ना. तर शर्वरी म्हणते, मी काय म्हणते वहिनी, तू पण जाऊ ये ना एकदा, म्हणजे एकदाच काम झालं की मस्त निवांत गप्पा मारू. म्हणजे चालेल ना तुला मी बसले तर? तर जानकी म्हणते, शर्वरी वंश चालेल काय विचारताय, हे तुमचंच घर आहे. शर्वरी वंश थँक्यू सो मच. यांच्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना एकत्र आणण्याचा एवढा घाट घातला, परंतु सगळंच फिसकटलं. पण सगळं मागे टाकून तुम्ही इथे आम्हाला भेटायला आलात. खरंच खूप छान वाटलं. तर शर्वरी म्हणते, जा आता पटकन जाऊन ये, मला जास्त वेळ नाही थांबता येणार आहे. तर जानकी म्हणते, थँक्यू वंसा, आपण असेच सगळे एकत्र येऊया, एवढीच इच्छा आहे माझी. आणि ती शर्वरीला मिठीच मारते. इकडे सारंग आणि आजीला तर खूपच भूक लागलेली असते. तर सारंग म्हणत असतो, नूडल्स येऊ दे आता ऐश्वर्या. तर ऐश्वर्या लगेच त्यांच्यासाठी नूडल्स घेऊन येते. तर ऐश्वर्या सारंग आणि आजीला वाढते. तर आजी म्हणते, थोडं कडवट आहे पण गोड आहे. ऐश्वर्या सांगते, तो इटालियन सॉस आहे. अवंतिका आणि सौमित्रसुद्धा तेथे आलेले असतात. तर सौमित्र अवंतिकाला हळू आवाजात म्हणतो, सॉसचं माहीत नाही, पण सॉस खाऊन यांचा श्वास अडकणार आहे हे मात्र नक्की. तर अवंतिका म्हणते, वा वा, जमलंय. पण हिला जमलं असेल का? तर सौमित्र म्हणतो, 100% गंडली असणार. तर अवंतिका म्हणते, दिसायला कसंही असलं ना तरी आतून हिच्या स्वभावासारखंच असणार. कच्चे, खारट आणि बेचव. आजी आणि सारंग सौमित्राला म्हणत असतात, तू पण खा की, एकदा खाल्लंस की खातच राहशील, खातच राहशील. तर सौमित्र म्हणतो, नाही नको आजी, तुम्ही सुरू करा. तर आजी लगेच म्हणते, हो आम्ही तर खाणारच आहोत. माझ्या गुंडीनं केलंय. खाण्याआधी तर त्या दोघांमध्ये खूप एक्साइटमेंट असते, परंतु एक एक घास खाल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. इकडे जानकी शर्वरीला म्हणत असते, तुमच्या दादा वहिनीचं घर तरी बघा, तुम्हाला चहा कॉफी. तर शर्वरी म्हणते, वहिनी मला जे लागेल ते मी घेईल ना, आधी तू जाऊन तरी ये पटकन, परत दादा आला तर वाट लागेल. तर जानकी म्हणते, घ्या, मी जाऊन आलेच पटकन, तुम्हाला काही खायचं असेल तर डब्यात ठेवलंय सगळं. आणि जानकी तेथून निघते. तर शर्वरी मनात विचार करते, बरं झालं घरात कोणी नाही आहे, हीच संधी आहे, आता मला ऐश्वर्याने सांगितलेलं काम करता येईल. ऐश्वर्याने शर्वरीला सांगितलेलं असतं की ऋषिकेश दादाने नवीन कंपनी उघडली आहे आणि आपल्यालाच ती टफ फाईट देणार आहे. आणि यावर्षी कुठल्या तरी एकाच कंपनीला टेंडर मिळणार आहे आणि त्यांची आणि आपली कंपनीसुद्धा त्या लिस्टमध्ये आहे आणि उद्या ऑप्शन आहे त्याचं. अँड आय एम शुअर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा नक्कीच एक कॉस्ट तयार करून ठेवले असणार आणि त्याची फाईल रेडी करून ठेवली असणार. शर्वरीने विचारलेलं असतं, या सगळ्यात मी काय करू शकते? तर ऐश्वर्या म्हणते, शरूताई सिंपल आहे, त्याने जे काही कॉस्ट काढली आहे ना त्याची माहिती काढायची आणि ती येऊन मला सांगायची. शर्वरी म्हणते, असं कसं सांगू, आणि वहिनी थोडीच सांगणार आहे मला त्यांनी काय ठरवलं ते. तर ऐश्वर्या म्हणते, अहो शरूताई, जानकी वहिनीला विचारायचंच नाही आहे, तुम्ही त्या घरात जायचं, ती फाईल शोधून काढायची, त्याचे फोटोज काढायचे आणि मला द्यायचे, एवढंच फक्त करायचं, इतकं सिंपल आहे. शर्वरी म्हणत असते, सिंपल नाही, कठीण आहे हे, मी माझ्याच दादा आणि वहिनीला कसं फसवू? लगेच ऐश्वर्या नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते, शरूताई, हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही त्यांचा इतका विचार करताय, पण त्यांनी या घराला काय दिलंय याचा विचार तुम्ही जरा करा ना. अहो, त्या जानकी वहिनीमुळे आपले नाना बेडला खेळून आहे, तो ऋषिकेश दादांमुळे आपल्या आईला उठता बसता त्रास होत असतो. बिचारी ती माऊली किती टेन्शनमध्ये असते हो रोज. त्या दोघांमुळे सौमित्र भाऊजी आणि सारंगमध्ये केवढी मारामारी झाली, तुम्ही होता ना त्या दिवशी. बरं, त्या धक्काबुक्कीमध्ये आईला सुद्धा लागलं हो, त्या पडल्या. जानकी वहिनीमुळे तुम्हा भावंडांमधली एकीच मोडली आहे हो ताई. हे घर तर ते सोडून गेलेतच, पण तरीही घराचं घरपण सुद्धा घेऊन गेलेत.
चरुताई, आपलं हे घर आनंदाला तरसतंय आणि तो आनंद ही 2 माणसं आपल्याला नाही मिळवू देणार. आणि हे टेंडर जर का ते जिंकले, तर आपली सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी ती लोक मातीमोल करून टाकतील. हे हवंय का तुम्हाला? तर शर्वरी म्हणते नाही. तर ऐश्वर्या म्हणते नाही ना, झालं तर मग मग आपण जशास तसं उत्तर देऊ त्यांना. बास झालं, खूप सहन केलं आपण त्या जानकीचं वागणं, पण आता नाही, इथून पुढे नाही. भले त्यांचे दिवस बदलले असतील, हवा त्यांच्या दिशेने वाहते, ठीक आहे, पण तुम्ही त्या हवेची दिशा बदलू शकता शरुताई. आणि मी तुमचे दिवस बदलेन. तुम्हाला पैसे हवेत ना, तुम्हाला जितका पैसा हवा आहे ताई, मी देईल तुम्हाला. मी करेन तुमची मदत, पण जर का तुम्हाला पैसे हवे असतील ना, तर माझं हे काम करावं लागेल. आणि हे काम करण्यासाठी शर्वरी जानकीच्या घरी आलेली असते. शर्वरीने इकडे ती फाईल शोधायला सुरुवात केलेली असते. दुसरीकडे ऐश्वर्या सारंग आणि आजीला विचारते, कसे झालेत नूडल्स, आवडले ना तुम्हाला? तर आजी म्हणते हो, चांगले आहेत. तर सौमित्र लगेच म्हणतो, हो ना, चांगले आहेत ना, मग घे ना अजून आजी, एकदा खाशील ना तर खातच राहशील. ऐश्वर्या म्हणते हो, मी वाढते. तर आजी म्हणते, अरे देवा, माझ्या औषधाच्या गोळ्या खोलीतच राहिल्या, मी घेऊन येते. असं म्हणून ती उठायला लागते. तर सौमित्र म्हणतो, आजी थांब ना, आम्ही घेऊन येतो. तर आजी लगेच म्हणते, नाही, या गोळ्या जेवणाच्या आधी घ्यायच्यात, मी घेऊन येते. असं म्हणून ती उठायला लागते. तर अवंतिका लगेच म्हणते, आजी अहो, असं खाताना उठायचं नसतं. तुम्हाला एवढे आवडलेत ना, मग सगळे संपवा. गोळ्या काय, गोळ्या नंतर घेता येतील. तर आजी जाता जाता सारंगला म्हणते, तू खा आणि तू संपव. आणि आजी उठून जायला लागते. तर सौमित्र सारंगला ऑल द बेस्ट करतो. तो आणि अवंतिकासुद्धा वर निघून जातात. ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग, तुम्हाला नूडल्स एवढे आवडलेत का? कारण तुम्ही चमचा आत्तापर्यंत हातातच धरून ठेवला आहे. तर सारंग मनात विचार करतो, अरे देवा, हे नूडल्स किती खारट, तिखट आणि कच्चे आहेत हे नूडल्स. ऐश्वर्याला सांगू पण शकत नाही आणि मी हे खाऊ पण शकत नाही. आजी पण ना मला एकट्यालाच सोडून पळून गेली, मी काय करू आता? तेवढ्यात ऐश्वर्याला तिच्या डॅडाचा फोन येतो. तर ती म्हणत असते, आज तुमच्या मुलीने काय कमाल केली आहे. मी आज इटालियन नूडल्स बनवलेत. हो म्हणजे काय, आजी आणि सारंगना इतके आवडले ना ते. सारंग इकडे ते वापस टाकत असतो, त्यावेळी ऐश्वर्या अचानक त्याच्याकडे पाहते. तर सारंग म्हणतो, मी घेत होतो. तर ऐश्वर्या म्हणते, हो थांबा ना तुम्ही, मी देते. तर सारंग म्हणतो, नको तुम्ही बोला, मी खातो नूडल्स. तर ऐश्वर्या म्हणते, बरं ऐका डॅडा, मी तुमच्यासाठी सुद्धा नूडल्स घेऊन येणार आहे, मम्माला सांगा काही करू नको म्हणून. आजचा बेत आहे इटालियन नूडल्स. आणि ती फोन ठेवून देते. तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो, मी काय म्हणतो, डॅडांना नूडल्स पाठवायचे आहेत ना, मग या सगळ्या पाठवा. एक काम करा, नाही तर माझ्या ताटातलं पण त्यांनाच द्या, घ्या. आईला पण म्हणाव खा, सगळे जाऊ दे. ऐश्वर्या म्हणते, सारंग सो क्यूट, किती काळजी करत आहो तुम्ही सगळ्यांची. पण डोंट वरी, मी ऑलरेडी डॅडा आणि मॉमसाठी वेगळं काढून ठेवले, हे सगळं तुमच्यासाठी आहे. तर सारंग लगेच आश्चर्याने म्हणतो, काय? खरंच? आणि त्याला हसावं का रडावं काही कळत नसतं, परंतु तो ऐश्वर्यासमोर हसतो. तर ऐश्वर्या म्हणत असते, काय झालं, तुम्हाला आवडलेत ना, मग खा ना. तर सारंग म्हणतो, खातो ना. आणि तो तोंड वेडं वाकडं करतच हळूहळू खात असतो. समोर अवंतिका आणि सौमित्र वरती उभं राहून मजा घेत असतात. त्यानंतर इकडे जानकी अवंतिकाकडे तो डब्बा देते. तर अवंतिका ते पाहून म्हणते, अहो वहिनी, फक्त नानांसाठी पिठलं द्यायचं होतं. तर जानकी म्हणते, अगं अवंतिका, हे शेवग्याच्या शेंगांचं पिठलं आहे, बाकीचे रणदिवे खाणार नाही असं होणारच नाही. मला तर शंका आहे, हे पण पुरेल की नाही. बरं चल, मी निघते. असं म्हणून ती निघायला लागते. तर अवंतिका म्हणते, अहो निघते काय निघते वहिनी, चला आत चला. तर जानकी म्हणते, नाही नाही नको, मागच्या वेळी काय झालं होतं विसरलीस का? आत नको, चल. तर अवंतिका म्हणते, अहो वहिनी, घरी कोणीच नाहीये, आई मंदिरात गेल्यात, आजी, सारंगदादा, ऐश्वर्या सगळे बाहेर आहेत, तुम्ही चला बिनधास्त. तर जानकी म्हणत असते, बिनधास्त नको बाई, तुझ्या इतकं बिनधास्त मला नाही होता येणार. मला आता पुन्हा वादविवाद नको आहेत आणि माझ्यामुळे कोणी दुखावलं जाईल हे तर अजिबात नको आहे. तर अवंतिका म्हणत असते, वहिनी चला ना, तुम्ही एवढ्या प्रेमाने करून आणलं, तुम्ही नानांना भरवा ना, नानांना आवडतं ना तुमच्या हातचं पिठलं, त्यांना खूप बरं वाटेल. आणि प्लीज नानांसाठी तरी चला, प्लीज नाही म्हणू नका. तर जानकी लगेच म्हणते, ठीक आहे, तू पण ना खूप हट्टी आहेस. आणि असं म्हणून त्या दोघी घरात जातात. इकडे शर्वरी ती फाईल शोधतच असते. दुसरीकडे सुमित्रा आणि ओवी एकमेकींना भेटायला आलेल्या असतात. तर सुमित्रा ओवीला सांगत असते, राजाला नंतर समजलं की आपल्या मुलांशिवाय काही आपलं कुटुंब पूर्ण होणार नाही. तो जंगलात परत गेला, त्याने आपल्या मुलांना बोलवलं आणि त्याने ना मुलांचं खूप जंगी स्वागत केलं, वाजत गाजत आणलं त्यांना.
मुलांनी पण राग मनात नाही ठेवला. ते राजाच्या पाया पडले, बापले कडकडून भेटले आणि अशा रीतीने राज्यात आनंदी आनंद झाला. दे टाळी. हे सांगत असताना आणि हे ऐकत असताना ओवीच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं. ती रडत असते. तर सुमित्रा म्हणते, अगं ओवी बाळा, रडतीयेस कशाला? हे काही खरं नाही आहे, गोष्ट आहे ही. तर ओवी म्हणत असते, असं कसं खरं नाही? मला वाटलं की ही आपलीच गोष्ट आहे. आजी, आपण या गोष्टीप्रमाणे शेवटी एकत्र येऊ ना? मी खूप मिस करते ग सगळ्यांना. तर सुमित्रा म्हणते, येऊ ग बाळा, नक्की येऊ. पण तोपर्यंत ना आपण असं भेटत राहायचं. ही भेट थांबवायची नाही. तर ओवी म्हणते, प्रॉमिस? तर सुमित्रा तिला म्हणते, प्रॉमिस. चल, या गोष्टीच्या नादात आपल्याला घरी जायला उशीर झालाय. चल आता, मला तर गेलंच पाहिजे. तर ओवी म्हणते, आजी मला तुला सोडून जावंसं वाटतच नाहीये. तर सुमित्रा म्हणते, मला पण ग. मला तुला असं धरूनच ठेवावंसं वाटतं. असं वाटतं की तुला असं धरून ठेवावं आणि एका मागोमाग गोष्टी सांगत राहाव्या. तर ओवी म्हणते, पण आजी मला आता हे आपल्या घरात करायचं आहे, आपल्या आशीर्वाद बंगल्यात. आपण एकत्र येऊ ना गं? तर सुमित्रा मनात विचार करते, जे या लहान लेकराला कळतंय ते मलाही जाणवतंय, पण मी काय करू हेच मला कळत नाहीये. देवी आई, आता तूच या सगळ्याची उत्तरं दे. नाना त्यांच्या 4 मुलांचा फोटो हातात घेऊन त्याकडे बघतच रडत असतात. त्यावेळी जानकी तेथे येते आणि ते जानकीला पाहून तर त्यांना खूपच आनंद होतो. जानकी सगळ्यात आधी नानांचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर ती नानांना पिठलं भाकरी भरवते. तर जानकी विचारते, नाना आधी जसं व्हायचं तसंच झालंय ना? तर नाना म्हणतात, हो. तर जानकी म्हणते, तुम्हाला असं खाताना बघून मला किती समाधान होतंय, तुम्हाला काय सांगू. काय गंमत आहे ना, तिकडे ओवी आणि आई गुपचूप लपून छपून भेटतात आणि इथे आपण. अशीच सगळी माणसं प्रेमाने एकमेकांच्या जवळ यावीत एवढंच वाटतंय मला. तर सौमित्र म्हणतो, येतील वहिनी. तो दिवस लवकरच येईल जेव्हा आपण सगळे मिळून एकत्र बसून तुझ्या हातचं पिठलं खात असू. तर जानकी म्हणते, हो, पण तोपर्यंत असे योगायोग होत राहायला हवेत, काय नाना? सौमित्र म्हणतो, वहिनी मलाही आधी वाटलं होतं हा योगायोग आहे, पण आता कळतंय हा योगायोग नाही आहे. म्हणजे बघ, आज नानांना पिठलं खाण्याची इच्छा झाली आणि नेमकं आज आईला बाहेर जायचं होतं. आज गुलाबचीही सुट्टी आहे. बरं, आम्ही दोघं मिळून जर पिठलं करायचं म्हणू तर कधी नाही ते ऐश्वर्या किचनमध्ये आहे. देवाने ठरवून ही अडचण आणली, कारण त्याला या अडचणींवर मात करणाऱ्या आमच्या जानकी वहिनीला घरात आणायचं होतं. त्याचीच इच्छा होती की नानांना तुझ्या हातचं पिठलं मिळावं. त्यानंतर नाना काही खात नसतात आणि ते जानकीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्या तिघांना काहीच कळत नसतं. परंतु थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात येतं की नाना कुलूप असं म्हणतात. नाना असंच खुणवत सांगतात की कुलूप किल्ली कडं. नानांना हे सांगताना त्रास होत असतो. तर जानकी म्हणते, नाना तुम्ही फार स्ट्रेस घेऊ नका, जाऊ द्या आपण नंतर बोलू, तुम्ही आधी खाऊन घ्या. तर नाना मनात विचार करतात, मला जे म्हणायचं आहे त्याचे अर्थ तुला कळायला हवेत जानकी. देवा, मला जे सांगायचं आहे त्याचे संकेत जानकीला मिळू दे रे. इकडे शर्वरी ती फाईल शोधतच असते. त्यावेळी तिला थोडं शोधल्यानंतर ती फाईल भेटते आणि ती त्या फाईलचे फोटोज काढून घेते. तेवढ्यात ऋषिकेश घरामध्ये येतो आणि तिला तेथे पाहून तर त्याला आश्चर्यच वाटतं आणि तो विचारतो, तू इथे काय करतेयस? तर शर्वरी जरा घाबरते. म्हणते, मी सहज जात होते इथून, तर मी वहिनीला भेटायला आले होते. आणि ऋषिकेश जानकीला आवाज देतो. तर शर्वरी सांगते, ती कोणाला तरी डबा घेऊन गेली आहे. मी खरं तर तिचीच वाट बघत होते, पण आता उशीर झालाय, मी निघते, असं म्हणून ती निघायला लागते. तर ऋषिकेश तिला थांबवतो आणि तिला विचारतो, तू नक्की जानकीला भेटायलाच आली होतीस ना? शर्वरी म्हणते, हो अरे, अर्थात, मला आठवण आली तिची म्हणून आले होते मी. येते मी, असं म्हणून ती जाते. त्यावेळी ऋषिकेश स्वतःशीच म्हणतो, शरू इतक्या सहज घरी येणं शक्यच नाही. का आली असेल ही इथे आणि मला इथे बघून ती अशी निघून का गेली लगेच? इकडे शर्वरीने ते सगळे फोटोज ऐश्वर्याला पाठवलेले असतात. तर ते पाहून तर ऐश्वर्याला खूपच जास्त आनंद होतो आणि ती स्वतःशीच म्हणत असते, खरं तर पहिल्यांदा मी लंगड्या घोड्यावर पैसे लावले आणि जिंकले मी. गोष्ट डॅडांना सांगितली पाहिजे, असं म्हणून ती म्हणत असते, आता उद्या ऑक्शनला मजा येणार. आता उद्या ऋषिकेशकडून जानकी एंटरप्राइजला मिळणारं टेंडर मी हिसकावून घेईल. इकडे जानकी आशीर्वाद बंगल्यातून निघणार असते. त्यावेळी सौमित्र तिला म्हणतो, थँक्यू वहिनी, तू सगळ्यांसाठी पिठलं घेऊन आलीस. तर जानकी म्हणते, थँक्यू काय, शेवग्याच्या शेंगांचं पिठलं सगळ्यांना आवडतं, माहिती आहे ना मला. तुम्हाला पण आवडतं ना? नक्की खा आणि सगळ्यांना पण द्या.
माझं नाव कोणाला सांगू नका. तर सौमित्र म्हणतो हो वहिनी. जानकी म्हणते माझ्या पिशव्या आणि डबे आहेत ना ते मी नंतर गुलाबदादांकडून मागवून घेईल. तर सौमित्र विचारतो नाना काय म्हणत होते काही कळलं का ग तुला? कुलूप, किल्ली आणि कसलं कडं? तर जानकी म्हणते माहीत नाही, मी पण त्याचाच विचार करत होते भाऊजी. तर सौमित्र म्हणतो मी पण डिकोड करण्याचा प्रयत्न करतो, जे काही आहे ना ते आपण शोधून काढू आणि बाकी आपण टचमध्ये राहूच. तर जानकी म्हणते चालेल, मी आता जाते. तर सौमित्र म्हणत असतो अगं वहिनी थांब, घरात ऐश्वर्या नाही आहे. तर जानकी म्हणते माझ्याही घरात शर्वरी वंश आहेत. सौमित्र म्हणतो शरू तुझ्या घरी आली आहे? तर जानकी म्हणते हो, आम्हाला भेटायला. किती दिवसांनी त्या आमच्या घरी आल्यात. काय आहे ना इथे यायचं होतं म्हणून मी त्यांना थोडा वेळ घरी बसायला सांगितलं, पण आता जास्त वेळ ताटकळत ठेवायला नको त्यांना. जानकी निघणार तेवढ्यात ऐश्वर्याच्या गाडीचा आवाज येतो. तर जानकी मागच्या दरवाजाने निघून जाते. आशीर्वाद बंगल्याच्या समोर एक देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो असं म्हणत एक बाई येते आणि ती म्हणत असते देवीला आत घे, ती नेईल तुला तारून. पोरी हळदी कुंकवाचा करंडा आण, देवीला लाव, तिची ओटी भर, गजरा माळ, देवी आईचा उदो 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 उदो. तर ऐश्वर्या म्हणत असते हो हो थांब ना, काय आहे हे? जरा हळू बोल, किती मोठमोठ्याने ओरडतीयस. आणि हे काय देवी देवी देवाऱ्यातच बरी दिसते ग, असं बाहेर घेऊन फिरायचं नसतं. फिरतेस तर फिरतेस, वर काहीतरी मागतेस सुद्धा, कशाला करतेस ग हे सगळं, चल निघ जा जा. तर ती बाई म्हणते कलयुग आहे पोरी, आणि काय ग या घरातली देवी पण बाहेरच पडली आहे ना. ऐश्वर्या म्हणते मी तुला म्हटलं ना मी आता बिझी आहे म्हणून, चल जा आता, नंतर ये. तर ती बाई म्हणत असते देवीच्या पुढे नंतरला काही अर्थ नसतो, हा क्षण फक्त खरा, नंतर मोहमायेचा पसारा. अजूनपर्यंत देवी या दारातून माघारी गेली नाही. हक्काची माहेरवाशीन आहे ती, तिला माघारी पाठवू नकोस. देवी जर रुसली तर तुमच्या जगण्याची गाडीच फसली असं समज. ऐश्वर्या म्हणते ही अशी भीती घालून काय सिद्ध करायचंय तुला? मी तुला म्हटलं ना एखाद्या दिवशी फुरसतमध्ये ये, मग बोलूयात आपण. तर ती बाई म्हणते तुला नंतर फुरसत मिळेल ग, पण बरकत मिळेल का? राहिलं तुला आता वेळ नसेल तर दुसरं कोणाला तरी पाठव. आणि या घरची थोरली सूनबाई कुठे आहे? तर ऐश्वर्या म्हणते ही काय इथे समोर उभी आहे, दिसत नाही आहे का? या घरची थोरली सून मी आहे. आधीची होती ना ती फ्रॉड होती, म्हणून तर तिला धक्के मारून घराबाहेर काढलं, गेली ती. तर ती बाई म्हणते घरातला दिवा आणि लाखात एकाला मिळतो असा ठेवा, अशी आहे ती. अरे रे 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 रे, या घरची लक्ष्मी आहे ती, आणि तुम्ही तिला हाकलून दिलं. या घरच्या लक्ष्मीसोबत सरस्वतीसुद्धा गेली, म्हणून बघ हे घर कसं भकास दिसतंय. ऐश्वर्या म्हणते हे भकास? काही बोलू नकोस, काही भकास बिकास दिसत नाही आहे. थोडासा पेंट गेला आहे, नेक्स्ट मंथ करणार आहे रिटच, छान होईल मग, डोंट वरी, जा आता. तर ती बाई घराकडे एकटक बघत असते. तर ऐश्वर्या म्हणते अशी एकटक का बघतीयस घराकडे? हे बघ बाई, मी काही तुझी ओटी बिटी भरणार नाही आहे, चल जा. तर ती बाई म्हणते तू बाई आहेस ना, मग बाईने आईचा अपमान करायचा नसतो. तर ऐश्वर्या म्हणते तू आता जाते का? नाहीतर मी तुला हाताला धरून इथून बाहेर काढेन. हा जा ना, राहा तिकडे उभी, माझं काय जातंय, असं म्हणून ती घराचा दरवाजा बंद करते. तर ती बाई म्हणत असते कोण कोणाच्या रूपात आपल्या दारी येतं हे आपल्याला कळत नाही. आज तू मला नाही या देवी आईला घराच्या बाहेर काढलंयस, पण याचा परिणाम घरातल्या सगळ्यांना दिसेल. दुःख, दारिद्र्य, रोगराई या घराच्या अवतीभोवती बसतील. इडापिडा टळणार नाही, काय होतंय ते कळणार नाही, सुख तुम्हाला मिळणार नाही. असं म्हणून ती रागातच तेथून निघायला लागते. जानकी हे सगळं लांब उभं राहून पाहत असते. तर लगेच जानकी तिच्या समोर येते आणि ती तिच्या पाया पडतच म्हणते आई मला माफ कर ग, माफ कर, ती चुकली. तर ती म्हणते बरं झालं पोरे तू भेटलीस, खूप आनंद झाला, पण आता या घरात काहीच राहिलं नाही. उद्या काय होणार हे आज माहीत नाही, मला जाऊ दे. तर जानकी म्हणत असते असं नको ग बोलूस आई, प्रेमळ आहेत ग या घरची माणसं. ती आज तुझ्या सेवेला नाही आली त्यासाठी मी तुझी हात जोडून माफी मागते. तर ती म्हणत असते तू कशाला चिंता करतेस, आता तू इथे राहत नाहीस ना. तर जानकी म्हणते पण माझं मन राहतं ग या घरात, घर माझं आहे. आई तू थांब, या घरातल्या दुसऱ्या सुनेला मी तुझी ओटी भरायला सांगते, तू थांब हां. तर ती म्हणते ज्या घरात माझ्या आईचा अपमान झालाय मी तिथे थांबणार नाही. जानकी म्हणत असते आई असं नको बोलूस, तू माझ्या घरी चल, मी तुझी ओटी भरते, पण माझ्या घरातल्यांवर नाराज नको होऊस. आजवर माझ्या घराने तुझी मनोभावे पूजा केली, त्यांच्यावर अशी नाराज होऊ नकोस ग. जेव्हा मी या घरात परत येईल ना तेव्हा अगदी मनोभावे तुझी पूजा करेल, ओटी भरेल, अगदी खणा नारळाने. तर ती म्हणते कमनशिबी आहे ती, आणि तिच्यामुळे हे घर
आजचा दिवस खूप शुभ आहे. कुंकुमार्पण कर म्हणजे तुझ्या मनातले प्रश्न सुटतील. तुझ्या मनातले प्रश्न सुटले की या घराचं नशीब उजळल. जानकी म्हणते, माझ्या घराचं नशीब उजळायला मी काहीही करू शकते. गाभारा उजळायचा असेल तर वातीला जळावंच लागतं ना. माझी सगळी तयारी आहे आई. ती म्हणते, चल माझ्याबरोबर, आणि जानकीसुद्धा तिच्याबरोबर जाते. त्यानंतर जानकी देवी आईची पूजा करत असते. त्यावेळी ती म्हणत असते, देवी आई, माझ्या घरावर, माझ्या माणसांवर कायम तुझी कृपा असू दे. सगळ्यांचं भलं होऊ दे. ज्या कुलूप किल्लीविषयी बोलतायत ते सगळं मार्ग सापडू दे. हे कोडं काही केल्यास सुटत नाहीये. ती म्हणत असते, कोडं केलेलं सुटत नाही, कुलपाची किल्ली सापडत नाही. पार्वतीनं दिलं लेकाला दान. लक्ष ठेवून बघ, उघडे ठेव कान. ढोल वाजे ताशा संगे, संग नगारा. कसावरती प्रकाश पडता, उजळतो देव्हारा. गाव सारे धुंडाळले, आली मथुरा काशी. आज सापडले माझे धन देवीच्या पायाशी. कोडं पडलेलं सुटत नाही, कुलपाची किल्ली सापडत नाही. जिथे शोधाया पाहिजे तिथे कोणी शोधत नाही. मुलीनं दिलं धन्यानं विकलं, त्यातलं सोन्याचं तुझं उत्तर दडलं. आणि ती देवी आईची मूर्ती उचलते, खाली कड्याचं चिन्ह दिसतं. त्यावेळी जानकीच्या लक्षात येतं की कुलूप आणि किल्लीचं उत्तर ऋषिकेशच्या हातातल्या कड्यात आहे. पण कसलं कुलूप, कसली किल्ली? इकडे ऐश्वर्या तिच्या डॅडाला ते फोटोज दाखवते आणि म्हणते, आता येणार आहे मजा. तर सयाजीराव म्हणतो, मजा तर येणारच आहे ग पोरी. मागच्या वेळेला शेत नांगरून ते दोघे पैज जिंकले होते ना, आता टेंडर जिंकून यावेळी आपण त्यांना हरवूया. ऐश्वर्या म्हणते, डॅडा हो, तो हरलाच आहे. हे बघा, आपण ना आता आपली खेळी खेळायची. तसंही आपल्याकडे ऋषिकेशच्या कोटेशनचे फोटोज तर आलेलेच आहेत. त्याने जो रेट लावलाय ना, त्याच्यापेक्षा 1 रुपया कमी आपण आपला रेट लावायचा. आपल्या कंपनीला टेंडर मिळायला काही अडचणच येणार नाही. सयाजीराव म्हणतो, आयडिया झाक काय पोरी. अगं पण भाव बदलणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. 1 रुपयाने बरंच काही बदलतं. सगळं काही नीट बघून करायला लागेल. आपल्याकडे वेळसुद्धा कमी आहे. अगं आजच आहे ऑप्शन. तर ऐश्वर्या म्हणते, हो मग उद्यावर ढकला ना ऑप्शन. कोण आहात तुम्ही? सयाजीराव विखे पाटील. तुम्ही ठरवाल ना तेव्हा ऑप्शन होईल. इकडे जानकी चालत असताना विचार करत असते, आज मला जे कळलंय ती फार मोठी गोष्ट आहे. योगायोग नाही तर देवी आईने दिलेला दैवी संकेत आहे. कुलूप किल्लीमधलं कोडं सुटलंय. ऋषिकेशचं कडं हे कळलंय, पण कुलूप आणि किल्लीचा अर्थ शोधावा लागेल. ते कडं सयाजीरावांच्या हातात आहे. मला त्या कड्यापर्यंत पोचायचंय. कड्यातच या सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. इकडे सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतो, हे मस्त आहे पोरी. ऑप्शन उद्यावरच ढकलतो. पण त्या शर्वरीने कोटेशनचे पाठवलेले फोटोज खरे आहेत ना? ऐश्वर्या म्हणते, खरे म्हणजे डॅडा 100% खरे आहेत. आणि हे बघा, तसंही ना त्या शरूमध्ये खोटं बोलण्याचे काही गट्सच नाही आहेत. आणि ती असं खरं पचकणार नाही कोणासमोर. तिला पैशांची गरज आहे ना, त्यामुळे मला नाही वाटत ती काही खरं बोलेन. सगळे प्यादेना अगदी बरोबर वापरते डॅडा, सो डोंट वरी. सयाजीराव म्हणतो, तू म्हणतीयस तर काही टेन्शन नाही आहे. आता उद्या त्या ऋषिकेश आणि जानकीची चांगलीच फिरूयात. मागच्या वेळी शेत नांगरून पै जिंकले होते ना, तर यावेळी आपण त्यांच्या नाकावर टिचून टेंडर जिंकून दाखवू. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, इतक्या महत्त्वाची फाईल तू अशी उघड्यावर ठेवून गेली होतीस. अगं शरू एकटी होती घरात. तर जानकी विचारते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? शर्वरी वंशने फाईल बघितली असेल. इकडे शर्वरी ऐश्वर्याला म्हणत असते, मला खूप धाकधूक होतीये ग. दादाला कळणार नाही ना? तर ऐश्वर्या म्हणत असते, चिल कोणाला काही कळणार नाही. जोवर कळेल ना तोपर्यंत माझ्या हातात टेंडरसुद्धा आलेलं असेल. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश शर्वरीला भेटून तिला म्हणतात, आम्हाला कळलं होतं तुम्ही घरी कशासाठी आला होतात. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.